नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. लास्ट लेक्चरला आपण गॉस सिडल इटरेशन मेथडचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. या लेक्चरमध्ये सुद्धा आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपल्याला एक्झामला एक दोन वेळा आलेलं आहे. पेपरला क्वेश्चन काय होता ते एकदा चेक करूयात आपण. क्वेश्चन काय दिला, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन बाय गॉस सिडल मेथड 2 इटरेशन्स ओनली. लास्ट लेक्चरला जो काय आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला होता त्याच्यामध्ये 3 इटरेशन फाइंड आउट करायचे आहेत. या लेक्चरमध्ये या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचे, 2 इटरेशन फाइंड आउट करायचे. क्वेश्चन मध्ये इक्वेशन 3 दिलेत, आपल्याला या इक्वेशनचा यूज करून काय करायचे, 3 इक्वेशन तयार करायचे आहेत. त्याच्यामधलं पहिलं इक्वेशन जे असतं ते x इज इक्वल टू, सेकंड असतं ते y इज इक्वल टू आणि थर्ड असतं ते z इज इक्वल टू. आपण कसे ते इक्वेशन आता आपण काय करूयात, तयार करूयात. आता पहिला इक्वेशन चेक करा काय दिला. x चा कोएफिशियंट 1 आहे, y चा 7 आहे आणि z चा काय आहे 3. याच्यात जर चेक केला तर y चा कोएफिशियंट काय आहे, सर्वात मोठा आहे. त्यामुळे या इक्वेशनचा जर मी यूज केला तर मला इक्वेशन नंबर y इज इक्वल टू चं तयार होणार आहे, जे आपण काय करतोय 2 नंबरला तयार करतोय. याच्यामध्ये y ची व्हॅल्यू सर्वात मोठी आहे, y चा कोएफिशियंट मोठा आहे, त्यामुळे आपण किती नंबरचं इक्वेशन तयार करणार आहे, याच्यापासून 2 नंबरचं. सेकंड इक्वेशन चेक करायचं आपलं, x चा कोएफिशियंट 5 आहे, y चा 2 आहे आणि z चा कोएफिशियंट किती आहे 3. या तिघांच्यात जर बघितला तर x चा कोएफिशियंट कसा आहे, सर्वात मोठा. त्यामुळे याचा वापर आपण काय करूयात, x इज इक्वल टू ची व्हॅल्यू तयार करण्यासाठी करूयात. ओके, त्यामुळे आपल्याला या इक्वेशनचा वापर करून काय करूयात, एक नंबरचं इक्वेशन तयार करूयात, त्याच्यामध्ये आपण काय करतो, x इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये ते इक्वेशन असतात. आता 3 नंबरचं इक्वेशन चेक करा, त्याच्यामध्ये x चा कोएफिशियंट 2 आहे, y चा 1 आहे आणि z चा कोएफिशियंट किती आहे 6 आहे. त्यामुळे ह्या इक्वेशनचा वापर काय करूयात आपण, इक्वेशन नंबर 3 म्हणजे आपलं z ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे z इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आपण काय करूयात, त्याचा इक्वेशन तयार करणार, त्या इक्वेशनचा वापर करू. ठीक आहे, मग आता आपण काय करूयात, याच्यामध्ये एक नंबरचं इक्वेशन कोणतं लिहिलं आपल्याकडे, हे सेकंड वाला, म्हणजे ते ऍज इट इज लिहून घेऊयात. काय इक्वेशन, 5x 2y प्लस 3z इज इक्वल टू 18. सेकंड इक्वेशन लिहिण्याचं कारण काय इथं, का तर याच्यामध्ये x चा कोएफिशियंट मोठा आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, x चा कोएफिशियंट मोठा आहे, त्यामुळे 5x लेफ्ट हँड साइडला ऍज इट इज राहतील आणि हे जे काही इक्वल टू चं साइन आहे 18 ऍज इट इज आहे आणि हे जे काही y ची आणि z ची टर्म आहे ती बरोबर चिन्हाच्या आपल्याला पलीकडे घेऊन जायची आहे. म्हणजे हे -2y या बाजूला आलं तर काय होणार आहे, +2y आणि +3z काय होणार आहे इथं, -3z. आपला x इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं आहे आणि इथे x च्या शेजारी कोण आहे, 5 आहे आणि 5 आणि x मध्ये कोणताच साइन नाही, म्हणजे इथे काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन. त्यामुळे हा जो काय मल्टिप्लायचा 5 त्या बाजूला गेला तर कशाला जाणार आहे, डिवाइडला. म्हणजे आपलं इक्वेशन काय तयार होणार आहे, x इज इक्वल टू 18 प्लस 2y मायनस 3z डिवाइडेड बाय 5. आपण काय केलं, मल्टिप्लायचं 5 पलीकडच्या साईडला बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर कशाला गेलं तर डिवाइडला. आणि हे जे काय आपलं तयार झालं इक्वेशन नंबर फर्स्ट असणार आहे, जे आपलं कसे कोणत्या फॉर्म मध्ये असतात, x इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये. ओके, आता आपण काय करूयात, सेकंड इक्वेशन तयार करूयात. आपण इथं नंबरिंग केलं होतं बघा, फर्स्ट इक्वेशन म्हणजे हे 2 नंबरचं, आपण त्याचा वापर करू एक नंबरचं इक्वेशन तयार. आता इथं सेकंड नंबरला कोणता आहे, हे इक्वेशन कोणता आहे ते आपल्याकडे, x प्लस 7y मायनस 3z इज इक्वल टू 22. x प्लस 7y मायनस 3z इज इक्वल टू 22. याच्यामध्ये y चा कोएफिशियंट मोठा आहे, त्यामुळे लेफ्ट हँड साइडला 7y ऍज इट इज राहतील आणि इज इक्वल टू च्या बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला बाकीच्या टर्म घेऊन जायच्यात. म्हणजे हे प्लस एक्स या बाजूला आलं तर काय होणार आहे, -x आणि -3z काय होणार आहे, +3z. ओके, आपण काय केलं, 7y y चा कोएफिशियंट मोठा होता त्यामुळे 7y लेफ्ट हँड साइडला ऍज इट इज ठेवलं आणि x आणि -3z बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर हे +x चं काय झालं, -x आणि -3z चं काय झालं, +3z. आपला y इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं आहे. त्यामुळं हे 7 जे काही आहे y च्या शेजारी असलेलं ते कशा मल्टिप्लायला, त्यामुळे इथं जे काही मल्टिप्लायचं 7 आहे ते त्या पलीकडच्या बाजूला म्हणजे राईट हँड साइडला गेलं तर कशाला जाणार ते डिवाइडला. म्हणजे इक्वेशन काय तयार होणार आपलं, y इज इक्वल टू 22 - x प्लस 3z डिवाइडेड बाय 7. ओके, हे आपलं कोणतं इक्वेशन तयार केलं आपण, सेकंड नंबरचं, जे आपलं कोणत्या फॉर्म मध्ये आहे, y इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये आहे. आता आपण काय करूयात, थर्ड नंबरचं इक्वेशन तयार करूयात, म्हणजे z इज इक्वल टू काय इक्वेशन आहे बघा, ते लिहून घेऊयात. 2x मायनस y प्लस 6z इज इक्वल टू 22. इक्वेशन लिहिले का बरोबर, एकदा चेक करा. 2x मायनस y प्लस 6z इज इक्वल टू 22. याच्यामध्ये जर बघितला तर z चा कोएफिशियंट सर्वात मोठा आहे, त्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय राहील, z ची टर्म ऍज इट इज इक्वल टू साइन ऍज इट इज 22 सुद्धा ऍज इट इज आणि यामध्ये 2x हे जे काय प्लस ला त्या बाजूला गेलं तर कशाला जाणार आहे, -2x आणि -y चं काय होणार आहे, साइन चेंज होणार आहे, म्हणजे काय होणार आहे, प्लस होणार आहे. आपण काय केलंय, z चा कोएफिशियंट मोठा होता त्यामुळे 6z ऍज इट इज ठेवलं आणि 2x आणि -y हे काय करतात,
राईट हँड साईडला जात आहेत. लेफ्ट हँड साईडचं काय होतं, राईट हँड साईडला गेल्यानंतर त्याचं साईन काय करावं लागतं, आपल्याला चेंज करावं लागतं. त्यामुळे प्लस 2x काय झालं -2x आणि -y काय झालं +y. आपल्याला z इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं आहे. त्यामुळे z ॲज इट इज राहील आणि मल्टिप्लायचं 6 कशाला येणार आहे त्या बाजूला आपल्याला, तर डिवाइडला. म्हणजे काय झालं आपल्याला इक्वेशन तयार बघा, z इज इक्वल टू 22 - 2x + y हे ॲज इट इज आणि हा मल्टिप्लायचा 6 कशाला आला इथं डिवाइडला. आपला अशा प्रकारे कोणतं इक्वेशन तयार झालं, z इज इक्वल टू ज्याचं आपण नंबरिंग काय करतो याला 3 नंबरचं इक्वेशन. सुरुवातीला आपल्याला काय करायचं, जे काही इक्वेशन दिले त्याच्यापासून x इज इक्वल टू y इज इक्वल टू आणि z इज इक्वल टू हे 3 इक्वेशन तयार करायचे असणार आहेत. ओके, आता आपण काय करूयात, फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करूया. ठीक आहे, फर्स्ट इटरेशन मध्ये आपण काय करतोय, तर पहिल्या इक्वेशनचा वापर करतोय आणि x1 ची व्हॅल्यू काढतोय, सेकंड इक्वेशनचा व्हॅल्यू वापर करतोय आणि y1 चा आन्सर काढतोय आणि z म्हणजे तिसऱ्या इक्वेशनचा वापर करून आपण काय करतोय, z1 चा आन्सर फाइंड आउट करतोय. मग जर मला पहिल्या इक्वेशन मध्ये x1 ची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याच्या समोर राईट हँड साइडला कोण आहे, y आणि z, म्हणजे y आणि z च्या व्हॅल्यू पुट करायच्या. त्यामुळे इथं y आणि z ची व्हॅल्यू कोणती पुट करायची, तर इथे लिहितोय मी पुट y इज इक्वल टू 0 and z is equal to 0 in equation number 1. मी y आणि z च का घेतला, का तर x च्या समोर y आणि z आहे आणि त्याच्या व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे इथं आपण काय करतोय, सुरुवातीला y आणि z ची व्हॅल्यू 0 पुट करतोय. ओके, मग आता आपण इक्वेशन पहिला लिहून घेऊयात. काय इक्वेशन आहे, x is equal to 18 plus 2y minus 3z divided by 5. आपल्याला इथं फर्स्ट इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे, x च्या जागी ते होणार आहे x1 आणि इथं व्हॅल्यू पुट करूयात 18 प्लस 2 y ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 0 मायनस 3 z ची व्हॅल्यू काय पुट करायची आहे 0 डिवाइडेड बाय 5. ओके, आपण काय करूयात, हे x1 फाइंड आउट करूयात. आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायला पाहिजे, कॅल्सीचा. कॅल्सीवर याचं काय करूयात, कॅल्सीवर याचा आन्सर फाइंड आउट करूयात. आपल्याला काय टाइप करायचं आहे, 18 डिवाइडेड बाय 5. मी पुढच्या व्हॅल्यू टाइप केलेल्या नाहीत का, तर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 0 होणार आहे, याचा सुद्धा आन्सर काय होणार आहे 0 येणार आहे. आन्सर आहे त्याचा 3.6. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं इथं 18 डिवाइडेड बाय 3.6 म्हणजे x1 काय मिळाला आपल्याला 3.6, 18 डिवाइडेड बाय 5 टाइप केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळाला x1 चा. आता आपल्याला काय करायचं आहे, x1 फाइंड आउट केला, आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे, y1 फाइंड आउट करायचं आहे. y1 फाइंड आउट करायचं म्हटलं तर सेकंड इक्वेशनचा यूज करायला पाहिजे आणि सेकंड इक्वेशन मध्ये राईट हँड साइडला कोण आहे, x आणि z. आता इथं लिहायला पाहिजे पुट x इज इक्वल टू, आता x इज इक्वल टू इथं कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, तर आता काढलेली व्हॅल्यू म्हणजे कोणती x1 ची, ती काय आपल्याकडे 3.6 आणि दुसरी व्हॅल्यू कोणती पुट करायला पाहिजे, z इज इक्वल टू, z ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, नाहीये, ती कोणती आहे 0 इन इक्वेशन नंबर. काय करतोय लक्षात येते का बघा, सेकंड इक्वेशन कशासाठी, y1 फाइंड आउट करण्यासाठी. सेकंड इक्वेशन मध्ये राईट हँड साइडला कोणता अल्फाबेट आहेत, x आणि z. मग x चा आन्सर कोणता घेतला, तर x1 वाला आणि z चा आन्सर आहे का आपल्याकडे, नाही, त्यामुळे काय असणार आहे 0. आता आपण काय करूयात, इक्वेशन लिहून घेऊयात. इक्वेशन काय आहे आपल्याकडे, y इज इक्वल टू 22 मायनस x प्लस 3z डिवाइडेड बाय 7. आता इथं फर्स्ट इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे, y1. फर्स्ट इटरेशन असल्यामुळे तो 1 आला आणि या साइडला आपण व्हॅल्यू पुट करूयात 22 मायनस x, x इज इक्वल टू काय आहे 3.6 प्लस 3 इंटू z ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0 डिवाइडेड बाय 7. ठीक आहे, आता हे आपण काय करूयात, कॅल्सीवरून याचा सुद्धा आन्सर फाइंड आउट करूयात. ओके, काय टाइप करायचं बघा आपल्याला, 22 मायनस 3.6 हे पुढच्याचं तर 0 असणार आहे डिवाइडेड बाय 7. याचा आन्सर येते 2.6285. मी पॉईंट नंतर काय करतोय 4 डिजिट आपलं घेतोय. ठीक आहे, आपण काय केलं, y1 चा आन्सर फाइंड आउट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, z1 फाइंड आउट करायचं आहे. मग z चं म्हणजे 3 नंबरचं इक्वेशन चेक करा, z बरोबर काही इकडे या साइडला बघितला राईट हँड साइडला तर x आणि y पाहिजे आपल्याला. इथं लिहायला काय पाहिजे, पुट x इज इक्वल टू, आता x चा आन्सर आपण फाइंड आउट केलंय का, केलंय, काय येते 3.6 आणि y इज इक्वल टू काय बघा, ते सुद्धा आपण आन्सर फाइंड आउट केलंय का, इथं y1 ची व्हॅल्यू म्हणजे कोणती असणार आहे ती 2.6285 इन इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, 3 नंबरचं जे काही इक्वेशन आहे त्याच्यामध्ये चेक केलं तर आपल्याला काय दिसतंय,
राईट हँड साईडला एक्स आणि वाय दिसतोय, मग एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण काय करतोय, रिसेंट जे काय व्हॅल्यू काढल्यात एक्स आणि वायच्या ते आपण त्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे. इक्वेशन पहिलं लिहून घ्या. काय इक्वेशन आपल्याकडं, झेड इज इक्वल टू 22 मायनस 2x प्लस वाय, ओके, डिवायडेड बाय 6. आपण काय करतोय, लेफ्ट हँड साईडला फर्स्ट इटरेशन असल्यामुळे Z1 होणार आहे आणि या साईडला आपण व्हॅल्यू पुट करूयात. 22 मायनस 2 एक्स ची व्हॅल्यू काय आपल्याकडे चेक करायचं काढलेली आहे, म्हणजे 3.6 लिहून ठेवले आपण, ब्रॅकेट मध्ये टाकणं गरजेचं आहे का तर यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असणार आहे. आता प्लस वाय काय चेक करा, 2.6285 डिवायडेड बाय काय असणार आहे, 6. ओके, आपण काय करूया, त्याचा आन्सर कॅल्सीवरून आता फाइंड आउट करूया. ठीक आहे, काय टाइप करायचं बघा, 22 मायनस 2 ब्रॅकेट 3.6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2.6285 डिवायडेड बाय 6. टाइप केले का, बरोबर आहे. ठीक आहे, आन्सर काय त्याचं 2.9047. आपण काय केलं, फर्स्ट इटरेशन मध्ये 3 व्हॅल्यू फाइंड आउट करतोय, कोणत्या, x1 y1 आणि z1. आपण सुरुवातीला x1 फाइंड आउट करण्यासाठी y आणि z काय असतं, 0 असतं. y1 फाइंड आउट करण्यासाठी x आणि z ची व्हॅल्यू पुट करायची. मग x ची व्हॅल्यू कोणती पुट केली, रिसेंट फाइंड आउट केलेली, आणि z ची व्हॅल्यू नाही त्यामुळे ती काय करतं, 0. पण z1 फाइंड आउट करताना आपल्याला कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्यात, x आणि y. मग x ची व्हॅल्यू x1 ची, y ची व्हॅल्यू कोणती असणार आहे, y1 ची. म्हणजे आपण जसं पुढे चाललोय तसं आपल्या रिसेंट ज्या काय व्हॅल्यू आल्या ते आपण काय करतोय, पुट करत जातोय. आता आपण काय करूया, सेकंड इटरेशन फाइंड आउट करूया. सेकंड इटरेशन मध्ये चेक करा, मग सारखं जसं लिहिलंय तसं पुट. आपल्याला x2 फाइंड आउट करायचं ना, x2 फाइंड आउट करायचं म्हटलं तर y आणि z ची व्हॅल्यू पुट करायची आहे. त्यामुळे इथे लिहिणार काय, पुट y इज इक्वल टू, y चा आन्सर कुठं आहे का आपल्याकडे, रिसेंट आता इथं z आहे, इथं y. y चा आन्सर काय पुट करायचं आपल्याला, 2.6285. आणि आपल्याला कोणती व्हॅल्यू पुट करायची, z इज इक्वल टू, z ची रिसेंट व्हॅल्यू कोणती आहे, z1 ची कोणती आहे ती, 2.9047 इन इक्वेशन नंबर 1. आपण इक्वेशन पहिला लिहून घ्या. एक नंबरचं इक्वेशन काय आपल्याकडं, x इज इक्वल टू 18 प्लस 2y मायनस 3z डिवायडेड बाय 5. आपल्याला सेकंड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे, x2, सेकंड इटरेशन असल्यामुळे x2, आणि या बाजूला आपण व्हॅल्यू पुट करत, 18 प्लस 2 y चे व्हॅल्यू काय आहे आपल्याकडं, ब्रॅकेट टाकून द्या, 2.6285 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 3 ॲज इट इज, z ची व्हॅल्यू काय आहे, 2.9047 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय काय असणार आपल्याकडं, 5. आपण काय करूयात, हे कॅल्सीवरून याचा आन्सर फाइंड आउट करूयात, म्हणजे आपली कोणती व्हॅल्यू मिळते, x2 मिळतो आपल्याला. ठीक आहे, काय टाइप करायचं आहे बघा एकदा, 18 प्लस 2 ब्रॅकेट 2.6285 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 3 ब्रॅकेट 2.9047 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 5. आन्सर आहे त्याचा 2.9085. ओके, म्हणजे आपल्याला x2 काय मिळाला, 2.9085. आपण काय केलं, सेकंड इटरेशन मध्ये x2 फाइंड आउट केला. आता काय करायचं, y2 फाइंड आउट करायचा आहे. y2 फाइंड आउट करायचं म्हटलं तर सेकंड इक्वेशनचा यूज करायचा आहे, आणि सेकंड इक्वेशन मध्ये x आणि z च्या व्हॅल्यू काय करायच्या, पुट करायच्या. त्यामुळे मगाशी जसं लिहिलं होतं तसं तिथं परत द्यायचं, पुट x इज इक्वल टू, आता x ची रिसेंट व्हॅल्यू काढली का आपण, मिळाले, कोणती आहे ती, 2.9085. ओके, अँड z इज इक्वल टू, इथं पण लिहिलं बघा, x इज इक्वल टू आणि z इज इक्वल टू. मग z इज इक्वल टू, z ची आपल्याकडे रिसेंट व्हॅल्यू कोणती आहे चेक करा, इथंच आहे, ती कोणती आहे, 2.9047 इन इक्वेशन नंबर 2. ओके, आपल्याला इक्वेशन पहिला लिहून गेलं पाहिजे. 2 नंबरचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू, इक्वेशन दिलंय 22 मायनस x प्लस 3z डिवायडेड बाय 7. आपण काय करतोय, सेकंड इक्वेशन लिहून घेतलंय, 22 मायनस x प्लस 3z डिवायडेड बाय 7. आपल्याला सेकंड इटरेशन काढायचं आहे, त्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे, y2, सेकंड इटरेशन असल्यामुळे 2, आणि इथं काय येणार आहे, व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला, 22 मायनस x ची व्हॅल्यू आपण रिसेंट केलेली आहे, काय आहे ती, 2.9085 प्लस
3 इंटू झेडची व्हॅल्यू लिहिली आपण काय आहे ती 2.9047. इथं ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे का तर त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे, आपल्याला डिनॉमिनेटरला काय आहे 7. आपण काय करूयात y2 आपण काय करूयात कॅल्सीचा वापर करून आता फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं बघा आपल्याला कॅल्सीवर आता 22 minus 2.9085 plus 3 bracket 2.9047 bracket complete divided by 7. ओके, आहे का बरोबर आहे. काय आन्सर येतं याचा 3.9722. ठीक आहे, आपल्याला y2 काय मिळाला 3.9722. आपण काय केलं इथं y2 चा आन्सर काय केलं इथं आपण फाइंड आउट केलंय. आता आपल्याला काय करायचं आहे z2 फाइंड आउट करायचं आहे का तर सेकंड इक्वेशन मध्ये आहे. आता z2 फाइंड आउट करायचं म्हटलं तर तिसरं इक्वेशन चेक करा. याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू पुट करायची आहे. त्यामुळे इथे लिहायला काय पाहिजे पुट x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू रिसेट आहे का आहे. कोणती आहे ती 2.9085 आणि व्हॅल्यू कोणती पुट करायची y ची. मगाशी पण दिलं होतं बघा तिसऱ्या इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू पुट करायची. मग x ची लिहिली y ची, y ची व्हॅल्यू कोणती लिहायची आपल्याला रिसेंट. इथं कोणती रिसेंट काढली y2 ती काय आहे 3.9722 इन इक्वेशन नंबर 3. आपण काय करतोय रिसेंट व्हॅल्यू पुट करत चाललोय. मग आता इक्वेशन नंबर 3 पहिला लिहून घ्या. काय इक्वेशन z इज इक्वल टू काय इक्वेशन 22 minus 2x प्लस y डिवायडेड बाय 6. ठीक आहे, आणि सेकंड इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे z2 इज इक्वल टू या बाजूला काय होणार आहे व्हॅल्यू पुट करायची 22 मायनस 2 x ची व्हॅल्यू काय आहे बघा आपल्याकडे 2.9085 प्लस y ची व्हॅल्यू काय आहे 3.9722 डिवायडेड बाय काय असणार आहे 6. ओके, आपण काय करूयात हे कॅल्सीवर टाईप करूयात आणि याचा आन्सर काय येतंय बघूयात. काय टाईप करायचं आपल्याला 22 minus 2 bracket 2.9085 bracket complete plus 3.9722 divided by 6. काय आन्सर याचा 3.3592. ओके, म्हणजे आपल्याला Z2 काय मिळाला 3.3592. ओके, आपण अशा पद्धतीने काय करायचे होते क्वेश्चन मध्ये सेकंड 2 इटरेशन काढायचे होते. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे x2 y2 z2 म्हणजे सेकंड इटरेशनला आपल्याला फक्त x1 y1 z1 आणि x2 y2 z2 अशा फक्त 6च व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात. जर आता शिकवलेला प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.